हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता, कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील, स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे, आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे, एकंदरीत काय विषय होते, अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती, तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील। तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आजचा आकडा असा सांगतोय की 1,60,00,000 बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आणि येणाऱ्या याच्यामध्ये आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत, भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं, कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत। ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू, पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ह्या असे कितीही कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार नाही।